आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सध्या मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले। दोघांची भेट सुरू आहे, चर्चा सुरू आहे। म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या, आमच्या सारख्याला बोलवा, जरांगे साहेबांना बोलवा, त्यांचे कार्यकर्ते येतील, आम्ही येऊ, अभ्यासक येतील, छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात, याची एक मीटिंग तर बोलवा। त्या मीटिंगसाठी मी त्या सरकारच्या म्हणजे माझं 1-1.5 महिना झाला हे सगळं रेडी आहे, पण सरकार याला फॉर्म्युला बघायला तयार नाही। कारण त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बुजून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील, म्हणून ते बोलायलाही तयार नाही। मी तुमच्या माध्यमातून, तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार आहात, पत्री सरकार म्हणत होते आधी, नंतर त्याचं नाव प्रति सरकार झाला। मग त्याचा आता आम्हाला जागाच नाही, कुठे जाऊन लढायचं आम्ही? नाही सोबत येत आम्ही बदलणार नाही, म्हणून कोणाकडे लढायचं, कुठे जाऊन सांगायचं की बाबा हे सरकार बघायलाही तयार नाही? अरे कमीत कमी बघा तर, आम्ही काय कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे, आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल। माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे मला, मी खासदार राहिलेलो आहे, आमदार राहिलेलो आहे, मी संविधानिक तज्ज्ञ आहे। मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोलवून घेतात मला कायदे तज्ज्ञ म्हणून मी काही खोटं नाटक काही सांगणार नाही। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती आहे, मग ठीक आहे हे आरक्षण होईल, पण राजकीय आरक्षणाचं काय? राजकीय हे जर आलेत आमच्यात तर मग आमचा सरपंचही होणार नाही, ही जी भीती आहे। त्यासाठी मी सुचवलं आहे की याचा सुद्धा 3 भाग करायचे आहे। 9-9-9-9-9-3-27 म्हणजे 9% भटक्या मुक्तांना, 9% बाराबोलीदार यांना, आणि 9% कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना। तर काय होईल? आमची लोकसंख्या 34%, 9% कसं काय देतो तुम्ही? असं 27 देता येते, आम्ही नाही स्वीकारत। नाही ऐका ना, 27 देता येते, त्याच्यावर तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आमचा, रात्रंदिवस आम्ही लढू लागू, पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार। लोकसंख्येच्या 50%, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार, 1% कमी घेणार नाही। नाही हे राजकीय आरक्षणामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, 27च्या वर देता येत नाही। काय तुमची लोकसंख्या किती आहे म्हणता? 34%, तर 27च्या वर देताच येत नाही। त्याच्यामुळे शेवटी आपल्याला 27चेच विभाग करावा लागेल, कारण तो नियम आहे, कायदा आहे। कमी दादा नाही, आपण तुम्हाला कमी मिळू नये ही भावना आमची, आणि आम्हाला कमी भेटू नये ही सुद्धा तुमची भावना। 27 वर्ष देताच येत नाही तर काय करणार? आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही ऐका ना, कायद्यातच तसं आहे। नाही हो ना, कायद्यातच बोलतोय आम्ही। तुम्हाला एकच प्रश्न विचारू का? कायद्यात करता येत नाहीत म्हणताय तुम्ही, आम्ही आमच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात। एक उदाहरण म्हणून सांगतो, याचा अर्थ किमान आमची 1 नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून, त्याला ओबीसी 1 जणाला घेणार का नाही घेणार? नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार? 1 माझा साधा प्रश्न आहे। सगळे नाही म्हणत मी, 1च मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतोय, तुम्ही अभ्यासक आहेत म्हणून। ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून 1 नोंद मिळाली, तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे। घेणार। 54 लाख मिळालेले असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणताय, समजून घ्या, आत येऊ नका म्हणताय। त्यामुळं कायद्यात काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे, आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार, नोंदी मिळाल्या तेवढे पुरे घेणार, ते कायद्यात। तुम्ही असं म्हणताय ना, मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय, म्हणजे तुम्ही जे मांडणी करताना उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समक्ष सांगतो। ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही, अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहेत, उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं, आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोट्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं, पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं, मराठ्याला बाहेर ठेवून नाही। ते आता घेतण्यासाठी चालू आहे ना। तर हे बघा, मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन 100% मराठा समाजाला ओबीसी करून टाकायचं, 100%। हे शोधायचं काही गरज नाही, ते पण तुम्हाला सांगतो। 9% 100% कसं होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार? तुमचा फॉर्म्युला 9%चा, 9% 100% मराठा कसं होईल? नाही, मराठा समाजाला ते राजकीय आहे। मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो, ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही, ते कॉन्फिडेन्शियल आहे, ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू, आपण ते कसं करायचं ते।
पण ते 100% होऊ शकते आणि ते चांगलं. उलट याच्यात काय काही राहतील काही राहत आणि कारण त्याचं काय कारण काय आहे की मराठा कुणबी वेगळे नाहीतच, ते तत्सम आहेत, एकच आहेत. त्यामुळे ते आपल्याला करता येईल. दुसरं काय आहे की ओबीसीचं सब कॅटेगरेशन झालं, नंतर SBC आपण आणले. वसंतराव नाईक विकास महामंडळाला ते निधी मिळत नाही आम्हाला 7 वर्ष झाले. त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळावं. म्हणजे बढती रिझर्वेशन इन प्रमोशन बढतीमध्ये आरक्षण देतो SC/STला, ते ओबीसीला का मिळू नये, त्यांनाही मिळालं पाहिजे. नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळते. आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या तर आपण दोघंही ओबीसी आहोत, मग आपण याच्यासाठी लढू शकतो. तुम्ही होऊन द्यानात ना आम्हाला. कसं होऊ देत नाही, कोण होऊ देत नाही? तुम्ही माझ्यासोबत राहा. कसं होऊ देत नाही बघू ना. का होऊ देत नाही, का होऊ देत नाही? ओबीसी ते नाही, आता आम्ही होणारच अडचण नाही. तुम्ही नाही होऊ दिलं अरे आता आम्ही होणारच. फॉर्म्युला घेऊनच आलोय मी. तू फक्त हो म्हणा. भटके त्याला अंतरपरिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला. स्वतंत्र ग्रामपंचायती ज्या आमच्या तांड्याच्या लोकसंख्या 300 लोकसंख्या असली तर त्यांना वेगळं तांडे हे महसूल दर्जा आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे. ज्या सवलती, हे महत्वाचं आता, ज्या सवलती ओबीसी प्रवर्गाला दिल्या जातात त्या सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसीना द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देतो. म्हणजे शिक्षणामध्ये, हॉस्टेल, स्कॉलरशिप ह्या ओबीसीला ज्या मिळतात त्या सगळ्या मराठ्यांना मिळायला पाहिजे आणि ज्या मराठ्यांना मिळतात ते ओबीसीला मिळायला पाहिजे. नंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोग, आता देशभर हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग की या देशामधले जेवढ्या आरक्षणाचे प्रश्न आहेत ते सगळं मिटू शकतात असं हे रोहिणी आयोगाचं तत्व आहे जे आपण सब कॅटेगरेशन सांगतो. ते त्याच्यासाठी या सरकारने केंद्राकडे शिफारस करावी ही मागणी आपली. नंतर आता समजा आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णतः भरती झाली पाहिजे. यासाठी सुद्धा आपण आता सोबतच लढणार आहोत. आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये 10,000 पदं खाली आहेत. तुम्ही आरक्षण मिळून तर द्याल पण हे पदभरती होत नाही ना. त्याच्यासाठी आपण दोघांनी ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल. एकदा आरक्षण मिळालं लढू ना. आधीच हे कुठं लढत बसता. आधी आमचं दुरण टेकाना तर आधी आमचं मिळून द्या मग ते भरत्या फिरत्यासाठी लढू. तुम्ही आधीच कामाला लावावं लागले आम्हाला. आमचं आणखीन इकडं दुरण टेकाना. तुम्ही भले दाबाळ घेऊन आले लय मोठं ते आता आमचं आरक्षण आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना आमचा समोरचा विषय क्लिअर आहे. हे बाकीचं हे कुठाण्यासाठी लढत बसावं. आता ते तर मी सोडून बसतो चालत आम्ही. मेन आमच्या लेकरांचं मरण दादा इथं आहे सध्या. हे महत्वाचं. याच्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे. आम्ही उठतोच ना. उठलोच म्हणलोय. तुम्हाला पाठबळ सुद्धा आहेच. आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा. तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला. 1 इंच मागं नाही राहणार. पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे. याच्यात सहभाग गरजेचा. हा हे 100% होऊ शकतं. फक्त याच्यावर नजर टाकाय.
हे आहे हम्म. चालेल. पण आम्ही याच्यावर असं विचार करतो हां, आम्ही याच्यावरती करा. विचार करतो, पण हे परवडणार नाही आम्हाला. कसं परवडणार नाही हे? सांगा. 5% मराठा याच्यातून राहतोय, याच्यातून 5% मराठा राहतोय, त्याला कुणी अंगावर घ्यायचं? मी? कुठे कुठे हा मग बघा, समितीनं सांगितलेली लोकसंख्येवरच नाही, बोलतोय मी. आमचं मत तर 40% पेक्षाही जास्त आहे. परंतु जर समितीनं 10 वर्षापूर्वी सांगितलंय 34% मराठा, 17 दोन्ही 34, याच्यात 5% ते 6% आरक्षण कमी पडतंय. म्हणजे किमान 1.5 कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी? मी. दुसरी गोष्ट, तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर, दुसरी गोष्ट, त्यांच्यावर अन्याय का? सगळ्या मराठ्यांना का नको? एक बघा, अभ्यासक म्हणून बोलतो मी आज माझं तुमच्याशी. म्हणणं आहे. नाही, मी तर आमच्या ते- अर्ध्या मला- मराठ्यावर अन्याय का? तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतो ना, नाही अर्ध्याला नाही देत नाही नाही. नाही 100% मराठ्यांना आरक्षण द्यायचं. नाही ना, ते याच्यात कसं बसल? नाही ना बसल. नाही याच्यात नाही. ऐका तुम्ही तो हा, मी याच्याबद्दल बोलतोय, मी कागदावर नाही, बोलतोय. नाही. याच्यावर मराठा बसत नाही. तुमच्यात दुसरं काही डोक्यात असं ठीक आहे, पण याच्यात मराठा बसत नाही. त्यामुळं मला हे का मान्य नाही हे, हां. तर याच्यात सगळा मराठा बसत नाही. आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत, कारण माझे बाप ते आहेत, मी त्यांचे लेकरू आहे, आणि मी त्यांच्याशी गद्दारी करू शकत नाही. पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे, नसता संघर्ष सुरू आहे. ह्या फॉर्म्युल्यात आम्ही बसत नाही. दुसरं काय असू शकतं तुमच्याकडे, तर ठीक आहे, मग त्याबद्दल ठीक आहे. एक मिनिट, तुमचं गैरसमज झालेला आहे. याच्यात 100% मराठा आहेत. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही तर 1.5 कोटी मागे राहतील. माझं म्हणणं आहे, मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात, माझं म्हणणं आहे की 100% मराठा हे ओबीसी तत्सम म्हणून येतील. तो GR मी आणलाय सोबत, तुम्हाला दाखवू का? तत्सममध्ये ठीक आहे. नाही, वाचलाय मी, ती बघितलाय वाचलंय. तो पण. हो, मी तो पण वाचलाय ना, मी तो पण वाचला. त्याच्यामुळे- हेच आत्ताचं मूळ ज्वलंत प्रश्न काय आता, की समाजानं उठाव केलेला आहे. मराठा समाज, मराठा आणि कुणबी एक आहे. जवळपास गॅजेट तर आहेतच, तुम्हाला त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू. आता 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून. तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला? मराठा कुणबीची एक, याच्या पलीकडचा तिसरा पर्याय सांगतो. सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांना केला. बाऊ काय केलाय? 5 कोटी मराठे आत येणार आहेत, 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. अरे बाबा हो, तुम्ही ओबीसीचे नेते आहेत, सगळेच आपलून सुद्धा सगळे एकत्र आहेत. तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार, कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठे आरक्षणात गेलेत, खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत, पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास 60% मराठे आरक्षणात गेलेत ओबीसी आरक्षणात. कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय. खाली मराठे राहिले कोण? मराठवाडा आणि हे उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे. हे का पटून सांगत नाही? सामान्य ओबीसी बांधवांना असं वाटतं खरं आहे आपला नेता म्हणतो 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. खरं बोला ना, खरं सांगा त्यांना. तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला खोटं सांगता? मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका. ही भावना सामान्य नेत्यांबद्दल बोलतोय, तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल, की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून, म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवांना आता ठरवलंय. सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या, की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. हा, जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं. पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ती ओबीसी ते द्यावं. विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेतात, असं गावखेड्यात चर्चा सुरू आहे. आपले नेते कशामुळे भांडण विकत घ्यायला लागलेत आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे? रोज आपल्याला एकत्र राहायचंय, एकत्र लग्नाला जातो, आपण एकमेकाला पाणी देतो, एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो, आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय. आणि ही एक दिवस राजकारण करणार येणार, आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालून हे सामान्य ओबीसी बांधवांनी बोल. तुमच्यासारख्या नेत्यांपुढं नसतेच बोलत. आम्हाला गावखेड्यात बोलतात सामान्य लोक, ते म्हणतात हे काय आम्हाला काय त्याला मेटल पैसे देतो का, एवढं राजकारण करतो, एवढं राजकारणी मनुष्य. हे 2 दिवशी येणं तुमच्यात आमच्या देण भांडण वरवरच चाललंय, खाली एकदम साबित आहे. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गाव लेवलवर सामान्य एकत्र येतात आत्ताही. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं ठीक आहे, तुमची म्हणणी. माझं काय म्हणणं आहे, 100% मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून तत्सम म्हणून घेऊ शकतो, कायद्याने घेऊ शकतो. असं नाही की हरिभाऊ राठोड सांगतो म्हणून, बरोबर. तर ते. आणि तुम्हाला माहिती आहे का,
की बंजारा म्हटल्यानंतर मी लमाण आहे समजून, लमाण असला तरी बंजाराच आहे. धाडी धालिया वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखला जातो. तर तो धनगर आणखी आहे हटकर, काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे. म्हणून असंच आपण लेवा पाटील, पाटीदार, कुणबी, मराठा नुसतं मराठा असलं तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, आणि तो गव्हर्नमेंटला अधिकार आहे, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला ते दाखवणार होतो की माझ्या तुम्ही म्हणाला की तुम्ही बघितले, तुम्हाला दाखवायची गरज नाही ना. बघितलेलं की दाखवा पण मी बघितलेलं पण आहे ना. मग तेच काय म्हणजे दाखवायचं काय तुम्हाला, मी बघितलेलं वाचलेलं पण. हां वाचलंय ना. आणि मी पाठवलं होतं व्हॉट्सअपवर कोणाला तरी आणि सांगितलं होतं की साहेबांना द्या, दाखवा तुम्ही काय. मग तुम्ही बघितलं तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सांगतो हे घ्या, फक्त तुम्ही एक काम करा. आता तुम्ही आपली सगळ्यांची बैठक लावा, एक मुख्यमंत्र्याबरोबर, आपले कार्यकर्ते, आपले संभाजी महाराज बरोबर, आणखी कोणी वकील, आणखी काही तज्ज्ञ अभ्यासक तुमच्या दृष्टीने जे कोणी असतील त्यांना बोलून आपण हे मार्क. आणि मी तर म्हटलं 10 तारखेच्या आतही आपल्याला जे आर काढता येईल. म्हणजे आपण तयारी करताय ना मुंबईची, त्याची काही गरज पडणार नाही. आणि तेच सांगायसाठी आज आलो तुम्हाला, दुसरं काही नाही. कळवतो आम्ही तुम्हाला. फक्त बैठक लाव, आणि बैठक लावत नाही हीच माझी तक्रार आहे. म्हणजे हे बघायला तयार नाही आणि यांना माहीत नाही असं मी रोज बोलतो. गेले 7-8 वर्ष, म्हणजे बघा 2016 मध्ये माझे सगळे व्हिडिओ काढा तुम्ही, माझे सगळे 2018 मध्ये आणि 2020 मध्ये कालपर्यंत मी हेच सांगत होतो की आपल्याला मराठ्याला आरक्षण देता येते, आणि देता येते म्हणणारा ओबीसी नेता मी एकमेव मीच आहे. काय कारण हे मला माहित आहे ना, कायद्याने देता येते, कायद्याने देता येते. त्याच्यामुळे हे मला बोलू तर त्या मुख्यमंत्र्याबरोबर. आणि ज्या लोकांचं मी नाव घेतलं, बारामुल्ला, भटके, त्यांचे सगळे नेते बसवतो ना त्यांच्यासमोर. तो कोण घाबरता कशाला आहे तुम्ही? सगळ्यांचं तुम्ही जर सांगितलं ना, गावगाड्यात काही नाही. गावगाड्यात आपण एकच आहोत, एका ताटात जेवतो. हे गावगाड्यात म्हणजे मराठा, कुणबी असो, मराठा असो, ओबीसी असो, एकामेकाच्या घरी आपण लग्नात जातो, एकामेकाच्या घरी म्हणजे आपले पोरं एकाच शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. काय हे वातावरण, हे दूषित वातावरण झालेलं महाराष्ट्रामध्ये. ते जर आपल्याला हे करायचं असेल, शांतता, सुव्यवस्था आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे, तर मी असा एक प्रस्ताव तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. यानंतर मी आणखी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो काही गोष्टी, ते तज्ज्ञांना त्यांना दाखवा सगळं. आणि जे तुम्हाला आता दाखवलं आहे ना, 1% कमी जास्त होईल, त्याला 1%ला फारसं महत्व नाही. पण आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे. तुम्ही जे केलं, इथपर्यंत आणलेलं आहे हा जे आंदोलन, ते आंदोलन काहीतरी मिळवलं पाहिजे. आपण काहीतरी मिळूनच मागे हटायचं आपल्याला, आणि इथं थांबायचं नाही परत. हे झाल्यावर अनेक प्रश्न आहे, वंचिताचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, खूप लोकांचे प्रश्न आहे. हे तर निमित्त झालं की तुमचं नेतृत्व आम्ही स्वीकारलंय. तुमचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलंय, तुमचं नेतृत्व. तुमच्या फॉर्म्युल्याचा आम्ही विचार करतो, अभ्यास करतो, तुम्हाला कळवतो. थँक्यू. कारण कोणचा विषय विचारांती व्हावा, डायरेक्ट झाले तर दोघांची फसवणूक होत असते. नाही होत असती, असं म्हणतो मी. कोणताही विचारांती अभ्यास पूर्ण करावा, त्या फॉर्म्युल्याचा अभ्यास करावा, नंतर कळवावं. नसता उठलो लगेच हो कळवलं तुम्हाला, चला. मी तुमची फसवणूक करू शकत नाही कधी, कारण मला ती सवय, मी कोणाची फसवणूक नाही करू शकत. डायरेक्ट सांगू, नुसतंच म्हणायचं हो पटला, त्याचा आम्ही अभ्यास वाचतो, त्याला बघतो आणि नंतर तुम्हाला कळवतो. डायरेक्ट आज हा म्हणणं म्हणजे उद्या तुमची फसवणूक आहे सकाळी. नाही एखाद्याशी काही करायचं तर हरकत नाही, अवमान करायचा नाही. मुख्यमंत्र्याकडे थोडं मीटिंग लावा. नाही, मला तुमच्या आधी फॉर्म्युल्याचा अभ्यास करू द्या. डायरेक्ट शब्द देणं काय प्रॉब्लेम आणि उगाच ही करणं. आता माझा तर फॉर्म्युला उघडच होणार आहे. मी काय आता एवढे दिवस सांगत होतो, आता त्याच्यावर मी लेख लिहिल, जनतेमध्ये जाईल. काय ते मराठा समाजाच्या किती हिताचं आहे. मराठा समाजाचं आम्हाला आमचं बोलू द्या, आमचा आम्हाला अभ्यास करू द्या. त्याच्यावरती आमचं आम्ही वाचन करतो, त्याला वाचतो,
आमचा किती फायदा आहे, कारण कोणी तोच बघतो, तुम्हीही तोच बघणार आहेत. जसं की तुम्हाला वेगळा प्रवर्ग करायचा आहे, त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत येतो. वेगळा तुमचा प्रवर्ग होईपर्यंत 12 बलुतेदाराच्या पाठीशी आम्ही येत. धनगर बांधवांच्या सुद्धा आहेत, त्यांना पूर्ण त्यांचं हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत. आणि आपले काही प्रदेशाध्यक्ष आले होते बंजारा बांधवांचे, त्यांनी सांगितलं की आमची मागणी, म्हणलं आम्ही जर नाही शेवटपर्यंत राहिलो तिथून पुढं बोला, शेवटपर्यंत लढायला राहू आम्ही तुमच्यासोबत. म्हणजे आम्ही सोबतच येत, फक्त ज्वलंत प्रश्न सध्या हे याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. निर्माण झाली ज्या वेळेस याचं तुमचं आम्हाला तुमच्या फॉर्म्युल्याचं थोडंसं आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, नंतर तुम्हाला कळवतो. आत्ता हा म्हणणं म्हणजे तुम्ही अशाला लागणार आहेत, आम्हाला कळाना त्याच्यात काय आहे. त्या फॉर्म्युल्यात समाजाची फसवणूक करणं ही आपली जबाबदारी नाही, त्यांना न्याय देणं आपली जबाबदारी. तुम्हाला आम्ही वाचून ते करून अभ्यास करून कळवतो. मराठा समाजामध्ये खूप वकील आहेत, चांगले विद्वान पण आहेत, अभ्यासक आहेत. उताडाला त्यांना लई येत, त्यांची काही अडचण नाही. भले त्यांच्या गरज भरल्यात पुस्तकाने त्यांना. मला एवढा विश्वास आहे काही ते सगळं पसंत करतील. याच्यात म्हणजे फसवणूक होण्यासारखं काही नाही. नाही पण वाचलं पाहिजे या मताचं नाही. तुम्ही माझ्यावर डायरेक्ट विश्वास टाकू नये, मी तुमच्यावर डायरेक्ट टाकू नये. अगदी बरोबर. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांना दाखवून द्या, पण लवकर करा. मला आपल्या 10 तारखेच्या आत आपण जर केलं नाही, तारीख नाही सांगत, पण तुम्हाला मी वाचून कळवतो, स्वतःहून कळवू. आपल्याला जेवढ्या लवकर करता येईल शासनाबरोबर. आपल्याला 20 तारीख जर टाळता आली. नाही, शासनाशी बैठक कधी लावतो माणूस, ज्यावेळेस आम्हाला त्याच्यातलं गांभीर्य लक्षात आलंय, आम्ही वाचलंच नाही म्हणतो हो लावतो उद्या सकाळी तुमची बैठक सरकार संग. आम्हाला पटलंच नाही, नुसतं लावून समजून घ्या. तुमचे तरी का फसवणूक करावं आम्ही, आणि आमची तरी का करून घ्यावी. तुमचा फॉर्म्युलाचं थोडंसं आम्हाला वाचू द्या, आमच्या ते डोक्यात घुसू द्या, काय आहे कसं आहे, मराठा समाजाचा याचा फायदा आहे का, आणि नंतर मग आम्ही ते तुम्हाला कळवतो. नंतर कळवतो, त्यानंतर बैठकीचं किंवा सरकारशी काय बोलायला लावायचंय तुम्हाला नाही लावायचं नंतर पुढारी आहे तसे झालेलं. एक पेपरचं कटिंग होते हे बघा, हे गेल्या वर्षचं आहे. आणि नाही ते वाचतो मी, निवांत वाचतो. हे बघा कुठे टायटल चालतो वाचतो मी, निवांत वाचतो. ते लय मोठं आहे ना, हे 1 मिनिटाचा नाही ना आता विषय. नाही तुम्हीच ठेवा ते पेपर. हे दोन्ही तुम्हाला तुमच्यासाठी चालले आहे. पूर्ण वाचा आजच्या याचं निश्चित. आणि काही असेल मला क्वेरी काही असेल सांगा, केव्हाही सांगा. आमची एक बैठक घेऊ वाटल्या. ठीक आहे ना. ठीक आहे. 2-3 प्रश्न, पण इथे थांबू नका आता तुम्ही. काय थांबायचं आंदोलन कोणी आलं तरी थांबत नाही. तर फक्त आम्ही याच्यावर वाचतो, त्याशिवाय नाही. कारण आधी त्यात तुमचं हिते आमचं हिते. आम्ही बी बलुतेदार बांधवांना फसू नये, खोटं हा म्हणून खरं हा म्हणावं, तसं आम्ही अभ्यास करूनच बाकीचा विषय. त्यांनी तुम्हाला फॉर्म्युला दिला, तुम्ही तो नाकारलाय. आणि कोणी नाकारला? जरंगे पाटील. नाही असं त्यांनी तुम्हाला त्यांना प्रश्न आहे, त्यांना उत्तर दिलं नाही. नाकारला नाही हो, तुम्ही कसं नाकारला म्हणता? तुमच्या तोंडात काही नाकारला नाही, आम्ही बघू म्हणाले. बरं, त्यांनी फॉर्म्युला तुमच्याकडे ठेवलेला आहे, अभ्यास केला त्याच्या संदर्भात नाही. त्याच्यामध्ये किती मराठा समाजाचा फायदा होणार आहे हे सगळं अभ्यासान ते आम्ही वाचून बघूया. मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही. ज्यावेळेस ते आमच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही, सरकारची बैठक लावायची त्यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारची बैठक कधी की ज्या आताही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा, याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो, 1%ही मराठ्यांना दगाफटका होत नाही, त्यावेळेस सरकारला सांगता येईल. आत्ताच त्यांना शब्द द्यायचा, आम्हाला आज माहीत नाही त्यांचा फॉर्म्युला काय, आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला तो, आणि आधीच सांगायचं की हो आम्ही सरकारची बैठक लावतो. सरकारची बैठक कधी लावायची? ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाचं याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस. आणखीन ते वाचलंच नाही तर आधी वर काय म्हणू ना, आमच्या जुनी म्हणे म्हैस पाण्यात वर सौदा, माहीतच नाही काय. आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू, आत्ता नाही. त्यांनी 5-6 मुद्दे मांडले तुमच्याकडे, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाचा एक मुद्दा होता, ओबीसीच्या टक्केवारीला धक्का न लागता सुद्धा 10% आरक्षण, असे 2-3 जे मुद्दे होते, हे तुम्हाला कसे वाटले? नाही तेच सांगितलं मी, म्हैस पाण्यातून वर सौदा. त्यातलं त्याच्यात पोटात शिरल्याशिवाय, ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यास पूर्ण गोष्टीनं बोलू नये. कारण ते पण कायदेतज्ञ आहेत, काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असते. आणि मला ती किमान नाही करायची, माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळं मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे. आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे. ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू
आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना 100% बोलू, सांगू, नंतर पुढचे निर्णय घेतो, पण आज नाही. बरं, ते सुरुवातीला आल्याबरोबर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिडला होता, खडे बोल सुद्धा सुनावली, नंतर हरिभाऊ राठोड तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणाले. काय मुद्दा आहे तो? नाही, ते काय झालं, ते ज्येष्ठ आहेत असं नाही, पण खरं बोललो. मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायची सवय आहे. आम्ही ते सोबत एकत्र होतो. भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता, त्याविषयी आम्ही सोबत होतो. आम्ही पूजा की अर्चा केली. तिथलं सगळं संपल्याच्या नंतर तिथं 12 बलुतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बंधू आले होते आमचे, आणि आपण त्यांना त्याच दिवशी शब्द दिला की आपण, त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही, ओबीसीमध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे. आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता, कोणाची पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मीडियात दिला. त्यानंतर 4 सभेत बोललो मी त्यानंतरही, आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले. म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचं समाज काय, हे थोडंसं मला रात्री हे झालं की एवढे मोठे अभ्यासक आहेत, काय त्याचे अभ्यासक आहेत, आणि हे असं बोलतात की जरांगे आमची मागणीबद्दल बोलत नाही. अरे यार म्हणलं, हे असं कसं गैरसमज समाजात पसरू शकतात, गैरसमज कसं काय पसरू शकतात. म्हणून आता ते आलेत म्हणून विचारणं काम होतं. मी फोन करून त्यांना विचारलं नाही, आणि कोणी परस्पर तिकडं बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून. ते आलेत म्हणून बोललो, नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं. तुम्ही काय फॉर्म्युला दिलाय जरा सांगा. मी बघा फॉर्म्युला मी सांगितलंय त्यांना. बघा आपण साधारण किती मुद्दे आणलेत फॉर्म्युल्यामध्ये, मुद्द्यावर बघा कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो 50%च्या वर देता येत नाही, बरोबर. मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण 50%च्या वर सुद्धा आरक्षण देऊ शकतो, परंतु ते 57% पर्यंत देऊ शकतो. काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत, आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहिती आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं, म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं. आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, ते सुद्धा लोकसंख्या झालेली आहे, आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलं आहे. आपल्याकडे बांटी आयोगाने जो आवाज दिलेला आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे, तर 37% आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला, म्हणजे 50%च्या वर आपण देऊ शकतो. आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये, ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात. तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो, आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो, तर 27% आरक्षण देतो. मग 27% आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे 10% आहे ते जर आपण मराठांना दिलं तर कोणाला धक्का लागत नाही. 27% ओबीसीला राहील आणि 10% आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे, कुठं आणलेलं आहे, इथेच आणलेलं आहे. 50%च्या वर देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेलं आहे. तर आता प्रश्नच नाही, हे कायद्याने सांगते, म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की तुमच्याकडे जर 27%च्या वर असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल, त्याचा मला आनंद झाला. आणि जेव्हा सरकारकडे मी जातो, मिटिंग मागत नाही, ठीक आहे, मग आमचं प्रति सरकार बसलं आहे, नाही ते जरांगी सरकार, मग त्यांच्याकडे आलो, एवढंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.